students. Today we are going to see direct and indirect speech. तर आजच्या तासामध्ये आपण प्रत्यक्ष कथन आणि अप्रत्यक्ष कथन कशाला म्हणतात याविषयी माहिती जाणून घेऊया. बरेच वेळा एक्झाम मध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच हा टॉपिक पेपरला येत असतो. आता नेमकं डायरेक्ट स्पीच कशाला म्हणायचं बरं? आता डायरेक्ट स्पीच म्हणजेच काय? प्रत्यक्ष कथन. प्रत्यक्ष कथन म्हणजे काय? आपण जे बोललेला शब्द असेल किंवा एखादं वाक्य असेल जशास तसं सांगणे, जशास तसं. तर अशा वेळेस त्याला म्हणायचं डायरेक्ट स्पीच मध्ये वाक्य आहे म्हणून. आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय? तर इनडायरेक्ट स्पीच म्हणजे अप्रत्यक्ष कथन. म्हणजे दोघांमधील संवाद तिसऱ्याने ऐकून त्याने त्याच्या भाषेमध्ये सांगणे, हे झालं तुमचं इनडायरेक्ट स्पीच. त्याला म्हणायचं अप्रत्यक्ष कथन. ठीक आहे. म्हणजे दोन व्यक्ती बोलत असेल आणि तिसरा ते ऐकून आपण जे काही बोललं असेल ते बोललेले वाक्य त्याच्या भाषेमध्ये रूपांतरित करून सांगणे किंवा त्याचा आशय त्याने त्याच्या भाषेमध्ये समजून सांगणे, हे झालं अप्रत्यक्ष कथन. त्याला आपण इनडायरेक्ट स्पीच म्हणतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच और मध्ये नरेशन म्हटलं जाते. नरेशन. तर आजच्या तासामध्ये आपण जे काही वाक्य शिकणार आहोत सेंटेन्स माध्यमातून ते कोणते राहणार आहे? सुरुवातीला आपण आजच्या तासामध्ये आपण जे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच याविषयी माहिती बघणार आहोत. पण त्यामध्ये हा टॉपिक म्हणजे कोणता बघणार आहोत आपण? नेमका कोणता टॉपिक जाणून घेणार आहोत? तर इनडायरेक्ट स्पीच ऑफ असर्टिव्ह सेंटेन्स. इनडायरेक्ट स्पीच ऑफ assertive sentence. Assertive sentence म्हणजेच काय? विधानात्मक वाक्याचे अप्रत्यक्ष कथन आपल्याला करायचं आहे. विधानात्मक वाक्याचं अप्रत्यक्ष कथन. आता नेमकं यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात याविषयी जाणून घेऊया. कारण एक्झाम मध्ये तुम्हाला एकतर डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच असं ब्रॅकेटमध्ये सूचना दिलेली असते किंवा चेंज इनटू नरेशन यापैकी आलेलं असते. तर यामध्ये कोणत्या प्रकारचे वाक्य येत असतात, कशा प्रकारचे वाक्य असतात याविषयी जाणून घेऊया. लेट अस सी फर्स्ट सेंटेन्स. रवी सेड आय पोस्ट द लेटर. आता बघा दिलेल्या वाक्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचं वाक्य राहील. रवी सेड आय पोस्ट द लेटर असं दिलेलं वाक्य आहे. हे वाक्य तुम्हाला काय दिसते आहे? दिलेलं वाक्य हे डायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे. कशावर लक्षात आलेलं आहे? तर या वाक्यामध्ये जे रवी म्हणाला ते जशा तसं वाक्य आपण इन्व्हर्टेड कॉमामध्ये दिसत आहे. बरोबर आहे. तर या ठिकाणी जशा तसं जर इन्व्हर्टेड कॉमामध्ये वाक्य आलेलं असेल तर अशा वेळेस काय करायचं? हे वाक्य ओळखण्याची ट्रिक लक्षात ठेवायची की हे वाक्य जे आहे हे वाक्य कसं आहे? डायरेक्ट स्पीच मध्ये आहे. आता या वाक्याला आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचं असेल तर कशा पद्धतीने करणार आहोत? बघा, सगळ्यात पहिले वाक्याचा प्रकार ओळखून घ्यायचा. आता वाक्याचा प्रकार कसा ओळखणार बरं तुम्ही? तर इनडायरेक्ट स्पीच करत असताना या ठिकाणी वाक्याचा प्रकार लक्षात घेणे तेवढेच गरजेचं आहे. मग अशा वेळेस काय कोणती गोष्ट लक्षात घेणार? तर इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे काही वाक्य आलं असेल त्याला काय म्हणतात? हे जे आहे याला म्हणतात रिपोर्टिंग स्पीच. रिपोर्टिंग स्पीच. आणि जे इन्व्हर्टेड कॉमाच्या बाहेरचा भाग असतो, जे सेड, टोल्ड, एक्सनेम अशासारखे जे शब्द येतात ते तुमचं काय असते? रिपोर्टेड व्हर्ब. रिपोर्टेड व्हर्ब याला आपण रिपोर्टेड व्हर्ब म्हणायचं. आणि जे इन्व्हर्टेड कॉमामध्ये असते त्याला काय म्हणायचं? रिपोर्टिंग स्पीच असं म्हटलं जाते. ठीक आहे. तर अशा वेळेला आता या वाक्याचं आपल्याला इनडायरेक्ट करत असताना कशा पद्धतीने करणार? सगळ्यात पहिले याचा टाइप्स लक्षात घ्यायचा. हा जो टाइप्स आहे तो कोणता प्रकार आहे? असर्टिव्ह सेंटेन्स. कशावरून लक्षात घेतलेला आहे? तर या ठिकाणी इन्व्हर्टेड कॉमाच्या सुरुवातीला इथे काय आलेला आहे? सब्जेक्ट आलेला आहे. हा जो डिनोट करतो हा काय करतो आहे? सब्जेक्ट. सब्जेक्ट मीन्स करता. हा सब्जेक्ट झालेला आहे. आणि या ठिकाणी पोस्ट हे काय झालेलं आहे? पोस्ट हे तुमचं व्हर्ब झालेलं आहे. बरोबर आहे. आणि द लेटर हे जे आहे
ते द लेटर हे काय झालं तुमचं ऑब्जेक्ट आणि शेवटी फुल स्टॉप आलेला आहे. म्हणजेच काय दिलेलं वाक्य हे कसं आहे ॲसर्टिव्ह सेंटेन्स मध्ये आहे. आता आपण ॲसर्टिव्ह सेंटेन्सच्या नियमानुसारच रूल्सनुसार या ठिकाणी इनडायरेक्ट स्पीच कशा पद्धतीने तयार करायचं याविषयी माहिती बघूया. चला आता या ठिकाणी बघा कसं होईल इनडायरेक्ट स्पीच. रवी आन्सर बघा कसं होईल रवी. इथे सेड आलेला आहे. आता ॲसर्टिव्ह सेंटेन्स असल्यामुळे सेडचा बदल सेडच घ्यावा लागेल. रवी सेड. ठीक आहे. रिपोर्टेड व्हर्ब आणि रिपोर्टिंग स्पीच या दोन वाक्याला जोडण्यासाठी कशाचा वापर करायचा तुम्हाला दॅट हे कंडिशन वापरायचे आहे. कधी लक्षात ठेवायचं कोणतं कंडिशन यूज करायचं तुम्हाला दॅट हे कंडिशन यूज करायचं आहे. मग या ठिकाणी कुणाविषयी बोलत आहे रवीविषयी. म्हणजे हे जे आय जे प्रोनाउन यूज केलेला आहे हा आय कुणासाठी वापरलेला आहे या रवीसाठी. पण रवी सांगतो आहे रवी म्हणाला आय पोस्ट दी लेटर म्हणून. म्हणजे या आयचा बदल काय होईल ही घ्यावं लागेल. तर आपण इनडायरेक्ट करत आहोत बरोबर आहे. तर या ठिकाणी ही घेतल्यानंतर इथे येणारा जो टेन्स आहे इथे सेड आलेला आहे. मग सेड वरून कोणता टेन्स लक्षात येतो पास्ट टेन्स. कारण सेड हे कसं आहे पास्ट टेन्स आहे नाही का. सेकंड फॉर्म ऑफ व्हर्ब आहे. म्हणजे सेचं पास्ट टेन्स काय झालेला आहे सेड झाला आहे. सेकंड फॉर्म ऑफ व्हर्ब झालेला आहे पास्ट टेन्स झालेला आहे. म्हणून इन्व्हर्टेड कॉमा मध्ये जे काही व्हर्ब असेल त्याचा पास्ट टेन्स करा. म्हणजे पोस्टचा पास्ट टेन्स काय होईल पोस्टेड. आणि नंतर जे ऑब्जेक्ट आहे दी लेटर ते ॲज इट इज जसं घेऊन घ्यायचं. म्हणजेच या ठिकाणी काय होईल शेवटी फुल स्टॉप. बघा आन्सर काय झालाय रवी सेड दॅट ही पोस्टेड दी लेटर. अशा पद्धतीनं म्हणजे ॲसर्टिव्ह सेंटेन्स जर आलेलं असेल वाक्यामध्ये तर अशा वेळेस फक्त कंडिशन म्हणून काय यूज करायचं विद्यार्थी मित्रांनो दॅटचा वापर करायचा आहे. आणि अवतरण चिन्हामध्ये म्हणजेच इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे काही वाक्य दिलेलं असेल त्यामध्ये जे काही प्रोनाउन आलेलं असेल त्याचाच बदल आपल्याला इनडायरेक्ट मध्ये करायचा असतो. म्हणजे ते जे प्रोनाउन दिलेले असतील त्या प्रोनाउनचा बदल आपल्याला कशामध्ये करायचा आहे इनडायरेक्ट स्पीच मध्ये करायचा असतो. बाकी ज्या शब्दाचा बदल होत नसेल ते शब्द जशा तसे त्या ठिकाणी घ्यायचे. नाउ नेक्स्ट सेंटेन्स लेट अस सी नेक्स्ट सेंटेन्स. आय टूक माय लंच सेड हरी. काय वाक्य बघितलं होतं फर्स्ट सेंटेन्स मध्ये आणि सेकंड सेंटेन्स मध्ये काय फरक जाणवत आहे. तर फर्स्ट सेंटेन्स मध्ये आपल्याला रिपोर्टेड व्हर्ब सुरुवातीला आलेला दिसला होता आणि रिपोर्टिंग स्पीच त्यानंतर होतं राईट. पण आता या वाक्यामध्ये इथे काय आलेलं आहे सुरुवातीला या ठिकाणी रिपोर्टेड व्हर्बच्या ऐवजी इथे काय आलेलं आहे रिपोर्टिंग स्पीच सुरुवातीला आलेला आहे. कारण जे इन्व्हर्टेड कॉमामध्ये वाक्य असते त्याला आपण काय म्हणतो रिपोर्टिंग स्पीच. आणि जे इन्व्हर्टेड कॉमाच्या बाहेरचा भाग जर असेल म्हणजे सेड टोल्ड एक्सक्लेम इन्फॉर्म हे जे शब्द आलेले असतात त्याला काय म्हणतात रिपोर्टेड वर्ब म्हटलं जाते. मग या ठिकाणी वाक्य कसं आहे तुम्हाला चेंज सिक्वेन्स करून दिलेला आहे. त्याचा जो क्रम आहे तो क्रम बदलून दिलेला आहे. पण आपल्याला पेपरमध्ये जर तयार करायचं असेल उत्तर तर अशा वेळेला कसं करणार आपण तर आपल्या अकॉर्डिंग टू फॉर्म्युलानुसार पहिले सुरुवातीला काय घ्यावं लागेल रिपोर्टेड व्हर्ब घ्यावं लागेल आणि त्यानंतर रिपोर्टिंग स्पीचचं वाक्य तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावं लागेल. ठीक आहे. चला आता या ठिकाणी कसं होईल बघा. सगळ्यात पहिले सेड हरी आहे. सेड हरी घ्यायचं नाही तर काय करावं लागेल हरी सेड असं म्हणावं लागेल. आपण सेड हरी असं कधी म्हणतो का नाही. तर याला सरळ वाक्यामध्ये करायचं. म्हणजे याचा जो सिक्वेन्स आहे मांडणी जी आहे शब्दाची ती काय करायची सरळ मध्ये करायची. म्हणजे हरी सेड. दिलेलं वाक्य कसं आहे ॲसर्टिव्ह सेंटेन्स मध्ये आहे म्हणून दोन अंक जोडण्यासाठी दॅट वापरा. घेतलं आपण हरी सेड दॅट. त्यानंतर या वाक्यामध्ये कोणता टेन्स दिसतोय तुम्हाला या वाक्यामध्ये टेन्स कोणता दिसतो आहे पास्ट टेन्स. कशावरून हे जे व्हर्ब आलेलं आहे हे कसं आलेलं आहे सेकंड फॉर्म ऑफ व्हर्ब आलेला आहे. म्हणजे टेकचा पास्ट टेन्स काय होतो टूक. टेक हे फर्स्ट फॉर्म ऑफ व्हर्ब झालं. सेकंड फॉर्म टूक आणि थर्ड फॉर्म टेकन हे 3 रूप पडतात. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला इथे दॅट घेतलं आपण. दॅट घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो सब्जेक्ट आहे हा कुणाविषयी सांगतो आहे हरीविषयी. हरी एका मुलाचं नाव आहे म्हणून आईचा बदल काय झाला ही. इथे आता लक्षात द्या दिलेल्या पहिल्या वाक्यामध्ये फर्स्ट फॉर्म ऑफ व्हर्ब असल्यामुळे
त्या ठिकाणी फक्त आपण पास्ट टेन्स केलेला होता, पण इथे जर ऑलरेडी पास्ट टेन्स आलेला असेल, बदल लक्षात घ्या. बदल काय करायचे आपल्याला, तर पास्ट टेन्स जर आलेला असेल तर ज्यावेळेस आपण इनडायरेक्ट करतो आहोत त्यावेळेला त्याचा बदल पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये करावा लागतो आपल्याला. म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये आपल्याला करायचं आहे, म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये आपल्याला करावं लागेल. बरोबर आहे. पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये म्हणजे कसा होईल, ही. आता पास्ट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला काय आहे, हॅड प्लस V3 आणि सब्जेक्ट घेतल्यानंतर आपल्याला हॅड घ्यावं लागेल आपल्या जवळचं. त्यानंतर या क्रियापदाचा आपल्याला काय करावं लागेल, थर्ड फॉर्म ऑफ वर्ब घ्यावं लागेल. म्हणजे याचं थर्ड फॉर्म काय होईल, टेकन. त्यानंतर इथे माय आलेला आहे. माय या प्रोनाउनचा बदल काय होईल, हिज. कारण इथे सब्जेक्ट आय आल्यामुळे इथे माय हे प्रोनाउन वापरला गेलेला आहे. पण इथे बोलताना आपण इनडायरेक्ट करत असेल तर आयच्या बद्दल काय केलेलं आहे, ही. मग हिचं प्रोनाउन काय झालेलं आहे, हिज. आणि ऑब्जेक्ट जे असेल ते ऑब्जेक्ट लंच. बघा आन्सर काय झालेला आहे, हरी सेड दॅट ही हॅड टेकन हिज लंच. अशा पद्धतीनं. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासामध्ये तुम्ही डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. बघा आपण 2 सेंटेन्स बघितलेली आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला लक्षात काय घ्यायचं आहे, दिलेलं वाक्य हे कोणत्या प्रकारामध्ये आलेलं आहे, डायरेक्ट सेंटेन्स मध्ये आलेलं आहे म्हणजे डायरेक्ट स्पीच मध्ये आलेलं आहे की इनडायरेक्ट स्पीच मध्ये आलेलं आहे, हे तुम्हाला सगळ्यात पहिले बघावं लागेल. त्यानंतर दिलेलं वाक्य हे कोणत्या टाईप मधलं आलेलं आहे, म्हणजे इनडायरेक्ट स्पीच ऑफ ॲसर्टिव्ह सेंटेन्स असेल तर त्याचे जे रूल्स आहेत ते आपण आता सांगितलेले आहे, त्या पद्धतीने त्याचा बदल करावा लागेल. इन केस जर दिलेलं वाक्य ॲसर्टिव्ह सेंटेन्स मध्ये असेल तर तिसरा रूल काय वापरायचा आहे तुम्हाला, 2 वाक्य जोडण्यासाठी इनडायरेक्ट करत असताना 2 वाक्य जोडण्यासाठी दॅटचा वापर करायचा आहे, म्हणजे दॅट हे कंडिशन यूज करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर वाक्यामध्ये रिपोर्टिंग व्हर्ब आणि रिपोर्टेड व्हर्ब कोणतं आलं याकडे, म्हणजे त्यासाठी सुद्धा तुम्हाला लक्ष देणं गरजेची गोष्ट आहे. जर रिपोर्टेड व्हर्ब पास्ट टेन्स मध्ये असेल तर रिपोर्टिंग स्पीचचा बदल सुद्धा कसा होईल, पास्ट टेन्स मध्येच करावा लागेल. जर रिपोर्टेड व्हर्ब प्रेझेंट टेन्स मध्ये आलं असेल तर रिपोर्टिंग स्पीच सुद्धा कसं होईल, प्रेझेंट टेन्स मध्ये होईल. म्हणजे इट्स डिपेंड ऑन टू दी रिपोर्टेड व्हर्ब, नाही का. म्हणजे सगळी जी सूत्र आहे ते कशावर अवलंबून आहे, आपल्या व्हर्बवर अवलंबून आहे. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, जे सेकंड सेंटेन्स मध्ये आपण बघितलेली आहे, जर रिपोर्टेड व्हर्ब पास्ट टेन्स आलेलं असेल आणि रिपोर्टिंग स्पीच पण पास्ट टेन्स मध्ये आलेला असेल वाक्यामध्ये, तर अशा वेळेस त्या ठिकाणी इनडायरेक्ट करत असताना पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर करायचा असतो. ठीक आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी इनडायरेक्ट स्पीच ऑफ ॲसर्टिव्ह सेंटेन्स यामधील काही भाग लक्षात घेतलेला आहे. इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल सी द रिमेनिंग पोर्शन ऑफ this topic. Thank you.